साधारणतः निवडणुका जेव्हा घोषित करण्यात आल्या त्याच वेळेला हा एक अंदाज केलेला होता की महायुतीला 175च्या वरती जागा मिळतील. परंतु बऱ्याच लोकांनी त्यावेळेला म्हटलं होतं की 175 जागा मिळणं अशक्य आहे, खूप चुरशीची लढत आहे, कदाचित खूप कमी जागा मिळतील. परंतु पाहता 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 ह्या जो आकडा आहे तो आता आपण एक्झिट पोलचे जर आपण बघितले तर त्या सगळ्यांनी साधारणतः 175-70च्या पुढे सांगितलेले आहेत आकडे. आणि दुसरं असं की महाबिघाडी आघाडी जी आहे ती खूप पिछाडीवरती आहे असं सांगितलेलं आहे. आणि पीपल्स प्लस पल्स नावाच्या एका वाहिनीने 182 जागा महायुतीला मिळतील आणि केवळ 97 जागा याला मिळतील असं भाकीत केलेलं, म्हणजे एक्झिट पोलच्या द्वारे केलेलं आहे. हे तर निश्चित आहे. यामध्ये मी सांगतोय त्याप्रमाणे माझा हा जो अनुमान काढलेला होता तो या निष्कर्षावरती होता की त्यांची कथनी आणि करणी जी होती, कर्माची फळं जी होती ती राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाटाला भोगावी लागणार होती, ती लोक त्याला भोगायला लावणार होती. आणि त्याचंच पर्यवसान जे आहे की त्यांचा सफाया होण्यामध्ये होणार आहे. आणि त्याच